नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दिनेश देवरे, अनुदानित आश्रमशाळा कुसुंबा. तर आपण इयत्ता 11वीचा जो ऑनलाईन अभ्यासक्रम आहे त्याचं जे पहिलं प्रकरण आहे भू हालचाली याला सुरुवात करणार आहोत. हे चॅप्टर सुरू करण्याआधी आपण या पूर्ण चॅप्टरची जी आउटलाईन आहे ही आउटलाईन या ठिकाणी बघून घेणार आहोत. नंतर चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आता भू हालचालींचा जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचं जे आवरण आहे त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत असतात. पृथ्वी जरी वरवर शांत दिसत असली तरी तिच्या अंतरंगामध्ये खूप मोठी खळबळ चालू असते. आणि हे जे बदल आहे अंतरंगामध्ये जे वेगवेगळे इलेमेंट्स आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत, त्याच्यानंतर जो लावारस आहे किंवा जी उष्णता आहे, या प्रचंड उष्णतेमुळे पृथ्वीचा अंतर्गत भूभाग अतिशय अशांत असतो आणि त्याच्यामुळे पृथ्वीवर भूपृष्ठावर काहीतरी बदल होत असतात. हे जे बदल असतात हे बदल म्हणजेच भू हालचाली. आता त्याचे वेगवेगळे रूपं आपल्यासमोर दिसतात. सगळ्यात पहिलं जर पृथ्वीचे मेन रूपं आपण बघितले तर त्याच्यामध्ये दोन आहेत. ते म्हणजे पहिलं एक खंड आणि महासागर. आता जर आपण विचार केला तर काही ठिकाणी समजा हिमालय पर्वत जो निर्माण झाला आहे त्याआधी त्या ठिकाणी मोठी जो तेसीस नावाचा समुद्र होता त्याची एक जिओ सिंक्लाईन होती किंवा भू अवनती होती आणि त्या ठिकाणी दाब पडून तो काय झाला आहे हिमालय वली पर्वताची निर्मिती झाली. म्हणजे काही जे भाग होते हे काही भाग सुरुवातीला भूपृष्ठ म्हणून त्या ठिकाणी होते ते आता सागर तळ बनून गेले आहेत किंवा काही जे सागर तळावरचे भाग होते ते वर उचलले जाऊन भूपृष्ठ त्या ठिकाणी बनून गेले. आणि ह्याच्या मागे जे फोर्सेस किंवा ज्या शक्ती कारणीभूत आहेत त्या शक्तींची माहितीसुद्धा आपल्याला घ्यायची. याच्या मागे मेन जे पृथ्वीच्या पोटामध्ये किरणोत्सारी पदार्थ जे आहेत यांच्यामुळे जी प्रचंड उष्णता निर्माण होते, जी ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेमुळे त्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ती काय करून आणत असते, बदल घडवून आणत असते. यासाठी आता आपल्याला जी आउटलाईन आहे ती आउटलाईन या ठिकाणी बघायची आहे. तर आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं पहिलं जे चॅप्टर आहे ते पहिलं चॅप्टर आहे भू हालचाली. आता भू हालचालींचा जर आपण विचार केला तर या भू हालचालींचे दोन गट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एक म्हणजे अंतर्गत भू हालचाली म्हणजे भूकवचामध्ये घडून येणार आहे आणि दुसरं आहे बहिर्गत भू हालचाली म्हणजे या ठिकाणी बहिर्गत भू हालचाली म्हणजे जे पृथ्वीचं जे भूपृष्ठ आहे या भूपृष्ठाच्या वर ज्या हालचाली घडून येतात त्या हालचालींचं याच्यामध्ये विवरण असतं. आता जर आपण या ठिकाणी विचार केला तर अंतर्गत भू हालचाली ज्या असतात या अंतर्गत भू हालचाली म्हणजे भूकवचाच्या मध्ये घडून येणार या हालचाली अंतर्गत बलामुळे भूकवचात घडून येतात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये या हालचाली घडून येतात. तर आणि यांना भूविवर्तनिकी हालचाली असंही म्हणतात. आता या ज्या सर्व गोष्टींचं जे मेन स्पष्टीकरण आहे ते आपण पुस्तकामध्ये बघणारच आहेत. पण आधी आपल्याला आउटलाईन ही समजून घेणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी दुसरं जे आहे ते दुसरं म्हणजे बहिर्गत किंवा भूपृष्ठावर घडून येणार आहे. याच्यामध्ये अपक्षय आणि विस्तृत झीज, अपक्षरण, वहन, संचयन म्हणजे जे नदीचे कार्य, वाऱ्याचे कार्य आणि अपक्षय म्हणजे पृथ्वीचे जे मोठमोठे भूभाग असतात, पर्वत असतील, डोंगर असतील, हे कालांतराने काय होतं त्यांची झीज होत जाते आणि कमी कमी होत जातात. हे दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर आता जर आपण बघितलं तर या ज्या अंतर्गत हालचाली असतात या अंतर्गत हालचालींचं वर्गीकरण कसं केलं जातं. तर या अंतर्गत हालचालींचं जे वर्गीकरण आहे या वेगवेगळ्या आधारांवर केलं जातं. आता या ठिकाणी आपण जे बघणार आहे हे वर्गीकरणाचा आधार आहे हालचालींचा वेग. म्हणजे वेगानुसार हालचालींमध्ये या ठिकाणी काय होत जातो, बदल होत जातो किंवा त्यानुसार निर्माण होणारे वेगवेगळे भूरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतात. तर आता पृथ्वीचे जे अंतर्गत शक्ती असते म्हणजे अंतर्गत हालचाली घडवून आणणारी शक्ती, तर
ही पृथ्वीच्या अंतर्गत भागातून निर्माण होणारी शक्ती असते आणि ही शक्ती पृथ्वीचं जे भूकवच असतं याच्यावर मंद किंवा शीघ्र असे बदल किंवा हालचाली घडवून आणत असते. आता ही जी शक्ती असते ही भूगर्भातील जे प्रचंड तापमान असते, या तापमानामुळे ही शक्ती निर्माण झालेली असते आणि या शक्तीमुळे भूपृष्ठाला काय होत असतं, विकृती प्राप्त होत असते किंवा वेगवेगळे भूरूपं त्या ठिकाणी तयार होत असतात. आता अंतर्गत हालचालींमध्ये मंद हालचाली आहेत आणि शीघ्र हालचाली आहेत. आता मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली, मंद हालचालींचा जर आपण विचार केला तर आपलं मानवी जीवन फक्त 100 वर्षाचं आहे, पण ह्या ज्या हालचाली असतात ह्या हजारो वर्ष, लाखो वर्ष कार्यरत असतात आणि त्यामुळे या ठिकाणी काय होतं की हजारो वर्षांपासून कार्यरत राहून एखादा भूभाग हळूहळू काय करत असतात, वर येतो किंवा खाली खचून जातो. आज जे आपण बघतोय की आज आपल्याला एखादा खंड दिसतोय किंवा महासागर दिसतोय, ॲक्च्युअल त्या ठिकाणी जे खंड आहेत त्या ठिकाणी ॲक्च्युअल महासागर होते, पण हळूहळू ते भाग वर येत गेले आणि त्या ठिकाणी खंड निर्माण झाले किंवा काही ठिकाणी जे खंड होते ते खंड हळूहळू जमिनीच्या खाली गेलेत आणि त्या ठिकाणी सागर तळाची निर्मिती झाली. याचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, ते आपण नंतर बघणारच आहोत. त्यानंतर ह्याच्यामुळे काय होतं, भूकवचाला गळ्या पडतात आणि भेगा पडतात. आता ही जी आता याच्यामध्ये दोन हालचाली आपल्याला दिसतात. मंद हालचालींमध्ये दोन प्रकारच्या हालचाली आहेत. एक ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने पृथ्वीच्या सेंटर जे आहे, त्या केंद्रापासून वर कार्य करणारे केंद्र त्यागी, या ज्या हालचाली असतात यांना खंड निर्माणकारी हालचाली आपण असं म्हणतो. आणि या ज्या आहेत या पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने होणाऱ्या पृथ्वीच्या अंतरंगातील बलामुळे पृथ्वीच्या केंद्राकडून भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठाकडून केंद्राकडे या हालचाली कार्यरत असतात. आता पृथ्वीच्या अंतरंगातील जे बल असतं हे पृथ्वीच्या सेंटरपासून ते भूपृष्ठाकडे ते जात असतं आणि त्याच्यामुळे या काय आहे, या ऊर्ध्वगामी किंवा खंड निर्माणकारी हालचाली त्या ठिकाणी घडून येतात. आता याचा जो परिणाम असतो हा काय असतो की भूपृष्ठभाग वर उचलला जाणे आणि ज्यावेळेस भूपृष्ठभाग हा वर उचलला जातो त्यामुळे काय होते, खंडांची निर्मिती होते, पठारांची निर्मिती होते आणि अपलँड किंवा उच्चभूमीची त्या ठिकाणी निर्मिती होते. या सेंटरकडून वर जाणाऱ्या हालचाली आणि काही ज्या हालचाली असतात, दुसरी जी हालचाल असते ती क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेने होणारी, या हालचाली मग पर्वत निर्माणकारी असतात. आता जेव्हा एक एक खंड आहे आणि दुसरा खंड त्याला येऊन मिळाला तर त्याच्यामुळे एखादा भूभाग वर उंचावला जातो, तर ते जे असतात ह्या पर्वत निर्माणकारी हालचाली असतात. आता भूगर्भातील ज्या शक्ती असतात या शक्ती भूपृष्ठावर क्षितिज समांतर किंवा आडव्या दिशेने ज्यावेळेस कार्य करतात त्यावेळेस काय होतं की या पर्वत निर्माणकारी हालचाली त्या ठिकाणी होत असतात. आता याच्यामुळे काय होतं, खडकाच्या थरामध्ये ताण किंवा दाब हे निर्माण होत असतात आणि या ताण किंवा दाब निर्माण झाल्यामुळे पृष्ठभागाला काय पडतात, वळ्या पडतात किंवा भेगा पडतात आणि याच्यामुळे काय होतं, पर्वतांची निर्मिती होते. आता ही पर्वतांची जी निर्मिती होते ही वलीकरण प्रक्रियेमुळे होते. आता वलीकरण जे असतं याच्यामुळे वली पर्वताची निर्मिती होते आणि दुसरं असतं विभंग किंवा प्रस्तरभंग. या विभंग किंवा प्रस्तरभंगामुळे या ठिकाणी काय होत असतं, गट पर्वताची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आता आपल्याला याच्यामध्ये दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे शीघ्र हालचाली बघायच्या आहेत. आता या ज्या शीघ्र हालचाली ज्या असतात या अचानक एखाद्या घटनेच्या स्वरूपामध्ये त्या येऊन जातात. म्हणजे अचानक एखादी घटना घडते पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जी शक्ती आहे ती एकत्र होते आणि अचानक एखाद्या ठिकाणी ती बाहेर येते. ह्या ज्या हालचाली असतात या तीव्र स्वरूपाच्या असतात आणि क्षणार्धामध्ये भूपृष्ठावर वेगवेगळे फेरबदल त्या ठिकाणी घडवून आणू शकतात आणि भूपृष्ठाखाली जो निर्माण झालेला जो बल असतं किंवा या ज्या हालचाली असतात या हालचालींमुळे हे अचानक एखाद्या घटनेच्या स्वरूपात या हालचाली घडतात. याच्यामध्ये पहिलं जे ते म्हणजे भूकंप. आता भूकंपाचा जर आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की भूकंप निर्मिती जी होते ती कशामुळे होते. उदाहरणार्थ भूविवर्तनिकी प्रक्रिया किंवा भूपट्ट हालचाली.
आपल्याला माहीत आहे की जो सिद्धांत आहे त्यानुसार आपले जे खंड हे एखाद्या बशीप्रमाणे खालच्या थरावर तरंगून राहिले आणि त्यांच्यामध्ये हालचाल होत असते. त्यानंतर दुसरं आहे प्रस्तरभंग. प्रस्तरभंगामुळे सुद्धा भूकंप त्या ठिकाणी होतात किंवा पातळीवर ताण वाढणे. ज्या खडकांची जी संरचना असते त्या संरचनेमध्ये जर बदल होत गेला आणि जी पातळी असते ती पातळी वर खाली झाली तर ती बरोबर करण्यासाठी भूकंप घडत असतात. खडकांची हालचाल होणे म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप दाब पडला, उदाहरणार्थ धरण आहे, त्या ठिकाणी पाणी साचलं आणि तिथल्या खडकांवर जर दाब पडला तर तो त्या खडकांना पूर्ववत पोझिशनमध्ये आणण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय होत असतं, भूकंप होत असतात. आणि शेवटचं आहे ज्वालामुखी. ज्वालामुखीमुळे सुद्धा भूकंप होत असतात. आणि दुसरी अतिशीघ्र प्रक्रिया आहे, शीघ्र हालचाल आहे, ती म्हणजे ज्वालामुखी. आता ज्वालामुखीचं जे बाह्य प्रावरणातून या ज्वालामुखीच्या वेगवेगळे पदार्थ बाहेर येत असतात. त्याच्यामध्ये वायुरूप, द्रवरूप, लावा, घनरूप पदार्थ हे बाहेर येत असतात. त्यानंतर या उद्रेकाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. केंद्रीय उद्रेक काय, भेगीय उद्रेक काय. त्यानंतर बाहेर येणारे जे पदार्थ असतात, द्रवरूप पदार्थ असतात, त्याच्यामध्ये आम्ल लावा असेल किंवा अल्कली लावा असेल. त्यानंतर त्यानंतर याच्यामध्ये जे घनरूप पदार्थ असतील, त्यानंतर वायुरूप पदार्थ कोणते निघतात हे आपल्याला बघायचं आणि त्यामुळे निर्माण होणारी जी भूरूपं आहे, उदाहरणार्थ लावा घुमट आहे, त्यानंतर वेगवेगळे लावा पठार आहेत, त्यानंतर ज्वालामुखी सरोवर आहेत, काईल सरोवर आहेत. तर या सर्वांची माहिती आपल्याला या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपलं जे पुस्तकाचं पेज आहे ते आपल्याला आपल्यासमोर दिसतंय. याच्यामध्ये 4 आकृत्या आपल्याला दिसत आहे. चित्र अ, चित्र आ, चित्र ई आणि चित्र ई. तर हे वेगवेगळ्या गोष्टींचे चित्र आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी एक बिल्डिंग पडून गेलेली आहे किंवा या ठिकाणी एखादा लावा जो आहे तो पृष्ठभागातून भूपृष्ठातून वर येतोय, त्याचा उद्रेक होतोय. या ठिकाणी जर बघितलं तर खडकांना वळ्या पडलेल्या आहेत. या ठिकाणी बघितलं तर हा जो भाग आहे हा उंच आहे आणि हा भाग या ठिकाणी खोल गेलेला आपल्याला आढळतो. तर हे आपले नेमकं याच्यावरून आपल्याला आकृती 1.1 वरून या प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर या ठिकाणी बघा प्रश्न पहिला आहे की चित्र अ मधील इमारती कोसळण्याची संभाव्य कारणे काय असावीत? काय असावीत ही संभाव्य कारणे? तर या ठिकाणी काय झालेला असला पाहिजे? भूकंप झालेला असला पाहिजे. आता चित्र आ मधील घटना कशाशी संबंधित आहे? त्याचा या परिसरावर कोणता परिणाम होतो? तर चित्र आ ही जी घटना आहे ही ज्या शीघ्र हालचाली आहेत म्हणजे ज्वालामुखीची ही घटना आपल्याला आढळते आणि याच्यामुळे त्या परिसरामध्ये काय आहे, लावारस हा बाहेर पडतो. त्यानंतर तिथे धूळ, राख वगैरे ही परिसरात जाते, त्यामुळे प्रदूषण त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर चित्र ई मधील जमिनीला आलेल्या बाकाचे कारण काय असावे? तर हे जे खडकांना जमिनीला बाक आलेला आहे तर याचे कारण म्हणजे या ठिकाणी ज्या मंद हालचाली ज्या आहेत, या मंद हालचाली कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे या खडकांवर दाब पडल्यामुळे या ठिकाणी या वळ्यांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर चित्र ई मधील जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारण काय असावे? तुम्हाला सांगितलं की ही जी जमीन आहे ही वर झालेली आपल्याला आढळते आणि ही जमीन खाली गेलेली आपल्याला खचलेली आढळते. तर ही खचदरी आहे आणि याच्यामध्ये काय आहे की या चित्रामध्ये ई मधील जमिनीच्या उंचीत फरक असण्याचे कारण काय असावे? कारण या ठिकाणी जी जमीन आहे ही खाली खचलेली आणि खचदरी निर्माण झालेली आहे आणि दरीच्या भिंती कशामुळे तीव्र उताराच्या झाल्या असाव्यात? तर या दरीच्या ज्या भिंती आहेत ही मधला भाग हा खाली खचण्यामुळे ही अतिशय सरळ अशा उभ्या भिंती त्या ठिकाणी तयार झालेल्या आपल्याला आढळतात. त्यानंतर वरील चित्रातील भू हालचालींचे वर्गीकरण मंद आणि शीघ्र हालचालीमध्ये करा. जर आपण बघितलं तर भूकंप आणि ज्वालामुखी आत्ताच आपण बघितलं तर या शीघ्र हालचाली आपल्याला झालेल्या दिसतात. आणि या ठिकाणी चित्र ई आणि चित्र ई जर आपण बघितलं तर या मंद हालचाली आपल्याला या ठिकाणी आढळतात की अनेक वर्षापासून त्या हालचाली सुरू असल्यामुळे हे प्रकार त्या ठिकाणी घडतात. आणि भारतीय उपखंडाच्या मुख्य भूमीचा विचार करता
वरीलपैकी कोणत्या भू हालचालीचे उदाहरण आपल्याकडे आढळत नाही? भारतीय भूमीचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे भूकंप हा त्या ठिकाणी आढळतो. त्यानंतर वलीकरण झालेले अनेक भाग आपल्याला आढळतात. खचदरीचा प्रदेश त्या ठिकाणी आढळतो. पण ज्वालामुखी जो आहे, हा ज्वालामुखी उद्रेक हा आपल्या भारतीय उपखंडामध्ये त्या ठिकाणी आढळत नाही. तर तर विद्यार्थी मित्रांनो, आज अशा पद्धतीने आपण जे प्रकरण पहिलं आहे याची जी आउटलाईन की आपल्याला काय शिकायचं आहे आणि पहिले जो टॉपिक होता आकृतीचे निरीक्षण करून त्याच्यावरील प्रश्नांची उत्तरं देणे हा आपण आज बघितला आहे. तर अशा पद्धतीने माझं चॅनल आहे प्रोफेसर दिनेश देवरे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे हे जे असे व्हिडिओ आहेत तर हे व्हिडिओ फक्त आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुद्धा या ज्ञानाचा फायदा होईल. धन्यवाद.